नमस्कार मित्रांनो, आज रविवार दिनांक 16 जून 2024 पहाटेचे 4:13 होत आहेत. मी आपला मित्र डॉक्टर मनोज कुमार मुनोत आज आपल्यासमोर एक छानशी अपडेट G7च्या ऊर्जा असेल, संरक्षण असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयांच्या पार्श्वभूमीवरती घेऊन येत आहे. विषय आपला नेहमीप्रमाणे गेले 31 महिन्यापासून द्रुतगती महामार्ग हाच आहे, पण आज त्याला एक विशेष साधर्म्य आपल्याला जोडायचं आहे. सर्व उर्वरित जमीन मालकाला विनंती आहे, पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, काही आता फार मोठं लँड बँकिंग लागतं, हायड्रो पॉवर देखील इकडं टोरंटो वगैरेच्या आहेत, लोणावळ्याच्या उत्तरेला ॲटॉमिक असेल आणि कुठल्याही किमतीला दुर्लक्ष न करण्यासारखी हायड्रोजन ऊर्जा असेल. आज आपण खम्मम दावरापल्ली एक्सप्रेसवे बद्दल माहिती घेणार आहोत. आता विषय मी कव्हर केलाच आहे की खम्ममपासून सुरू करूयात. आता तुम्हाला इथं हळूहळू आता काय गावांची नावं घेत नाही, मला वाटत नाही की त्याचं थोडंसं बोबडं बोलण्यामुळं मला नाही वाटत की तिकडचे नावं पण तेवढे सुसह्य असतील. एक जस्ट स्क्रीनमध्ये तुम्हाला सगळं दिसलंच, त्यामुळं काय ते रिपीट करायची गरज नाही आहे. आता जस्ट अलाइनमेंट बघूयात आपण थोरली पहिल्यांदा. काही ठिकाणी एवढी दाट झाडी आहे की ॲटोमॅटिकच गाडीचा वेग कमी होऊन निसर्गाचा आस्वाद लुटण्यासारखी परिस्थिती असेल. राजा महेंद्रवरम, राजमुंद्री बहुतेक म्हणतात त्याला, गोदावरी काही, यस, गोदावरी नदीच्या उगम आणि शेवटाला काय म्हणतो आपण त्याला, समुद्राच्या संगमाजवळ काहीशे किलोमीटर अंतरावरती हा देवरापल्ली खम्मम किंवा खम्मम देवरापल्ली एक्सप्रेसवे नावारूपाला येत आहे. मी काय ठरवलेलं नसतं, वेळ काळ प्रसंगाप्रमाणे हे आहे देवरापल्ली गाव. आता ह्या गावाच्या उत्तरी पश्चिमेला म्हणजे वायव्य दिशेला चेन्नई कोलकाता हायवेपासून हा महामार्ग सुरू होत आहे. उलटदर्शी कसंही समजा. आता मला जे काही सांगायचं आहे ते विशेष करून या भागातून भलेही गुगलचा
सौजन्याने सॅटेलाईट व्ह्यूमधूनच मी व्हिडिओ बनवतो, पण कुठल्याही सेंटिनेल सारख्या ॲपचा आधार न घेता सॅटेलाईट व्ह्यूवरती व्हिडिओ बनवणारा बहुतेक मी एकमेव यूट्यूबर असावा जो की सदोदित, म्हणजे कधीतरी कोणीतरी करत असेल ती गोष्ट वेगळी. आता हा भाग पहा. अक्कम्मा थाली टेम्पल. कुठलं रिझर्वायर आहे हे? येर्रा कालुवा बॅरेज गेट्सच्या दक्षिणेला तुम्ही पाहू शकता. आज मला सांगा, आज हा रिझर्वायर आहे. एवढी घनदाट झाडी, अगदी वेल्वेटच्या कापडासारखी. विचार करा, आज जर अशा भूभागातून हा रोड जात असेल तर गाडीचा आवाज तर येईल का? धुरकांडे किंवा प्रदूषण ही तर फार लांबची गोष्ट आहे. तर आपले जेवढे दर्शक आहेत सर्वांना विनंती आहे, जर शक्य असेल तर इकडं भरपूर आपल्या भागातही आहेत किंवा राजमुंद्रीला देखील भरपूर रोपवाटिका आहेत. तर अशा हॉर्टिकल्चर किंवा बागकामाचा आपण एक एक्सप्रेसवे पॅटर्न नक्कीच नावारूपाला घेऊन यावा. आणि इस्रायलचा सॅटेलाईट व्ह्यू नक्की करा. त्यांच्याकडं गोल पद्धत आहे. आणि प्लस आत्ता मी मनमाडचं कुठलं तरी जागेचं पाहिलं तर तिथं जे जलसंधारणाचं काम होतं किंवा पाणी फाउंडेशनमध्ये सुद्धा दाखवलं जातं गोल चाऱ्या जमिनीच्या उताराप्रमाणे. तर जलसंधारण असेल, नवीनतम ऊर्जा असेल, हायड्रोजनवर आधारित पुढची जी आपण म्हणतो बाजारपेठ असेल, जग तयार आहे. स्थित्यंतराचा हा काळ आहे. मी 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत देखील राहून त्याच गोष्टी बोलतोय की आधी एक चॅनल असणं, आता ढेकभर न्यूज चॅनल आहेत. त्यानंतर ओला उबेरसारखे ॲप आहेत की ताबडतोब ड्रायव्हर आणि गाडी दारात असते. हॉटेल किंवा लॉजिंग व्यवसायात पदार्पण करणाऱ्याला अनुभव असो अगर नसो, तर ओयोसारखे व्यावसायिक आज बाजारात आहेत. किंवा फ्रँचायझी इंडिया सारखे देखील आज व्यवसायाला सर्वच हिशोबाने, मग कुठलंही तुम्ही उपाययोजना विचारा त्यांच्याकडं प्रत्येक गोष्टीसाठी मार्केट रेडी, म्हणजे ॲटो पायलट मोडसारखी आता ही बाजारपेठ आहे. ऊर्जा असेल, संरक्षण क्षेत्र असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असेल. आज तुम्ही ChatGPT जर ॲप डाउनलोड केलं आणि त्याला जर कुठल्याही भाषेत प्रश्न विचारला तर तुम्हाला एकदा तो थोडासा वाचून घ्यावा लागतो, पण फटाफट, म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये उत्तर तयार असतं. तर असा हा खम्ममला सुरू होणारा आणि देवरापल्लीला संपणारा भारताच्या पूर्व आणि मध्याला लागून आग्नेयला समुद्र किनाऱ्याशी जोडणारा, आपण आत्ता पाहिलंच आहे
घनदाट बागांमधून जाणारा. आणि विचार करा, फक्त व्हिडिओ बनवताना जर आज एवढं खुलून आल्यासारखं वाटत असेल तर प्रत्यक्ष स्वप्नपूर्ती होईल त्यावेळेस विचार करा की काय परिस्थिती असेल. मी राहून थोडंसं एक्झॅगरेटेड किंवा म्हणजे जास्त आशावादी वाटू शकतो तुम्हाला, पण तसं नाही आहे. जग आज नवीनतम म्हणजे रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रांसाठी तयार आहे. भारत देखील तयार आहे. फक्त राहून आज प्रेक्षकांसाठी का सांगतो हे, की माणूस म्हणतो ठीक आहे यार, ऐकला व्हिडिओ, आपल्या कामाचं काय आहे, नाही चांगलं बोलतात, मान ठेवतो म्हणून ऐकतो, असं नाही आहे. तर आपलं आयुष्य खर्ची पडेल असे बरेच प्रश्न आहेत. मग ते गरजवंत बहुजन समाजाचं जातीनिहाय सर्व क्षेत्रांमधलं आरक्षण असेल, किंवा शेतमालाचं प्रतिनिधित्व करणारा कांदा असेल, किंवा सर्वसाधारणपणे जे काही कारण आहे, समजा केंद्राचे कायदे, राज्याच्या काही अधिसूचना, त्यांची शासन निर्णय, तर ह्याच्यातली विसंगती, तर अशा प्रकारे मी जो म्हणत असतो तो आकांत म्हणत असतो मी ह्याला. तर हे सगळे प्रश्न असताना देखील असं नाही आहे की ठीक आहे, सुख समृद्धी ही आपल्या मानसिकतेवरती असते. आपण जर चांगल्या मानसिकतेने पुढं गेलो तर निश्चितच आपण सर्व मिळून एक अखंड भारत आपला राष्ट्रपुरुष मानून सर्व जागतिक संकटांवरती, म्हणजेच कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे शून्य कर्ब उत्सर्जनाकडे नक्कीच आपलं मार्गक्रमण करू. फार छान वाटतं असं भूभागाकडून समुद्रकिनाऱ्याकडे जाताना. आता हे काकीनाडा आहे, इथून रिलायन्सची KG6 बेसिनमधून एक पाईपलाईन आहे जाणारी, जी बार्शी किंवा आमचं बार्शी शेजारचं परांडा तालुक्यातलं जवळा गाव असेल, तसंच पुढं ते जामनगरला म्हणजे त्यांच्या रिफायनरीला घेऊन जाते. तर हे आवर्जून सांगायचा भाग असा की भविष्यामध्ये ऊर्जा असेल ती पण नवीनतम ऊर्जा. आता ही कशी की फॉसिल फ्युलवरची नाही, पूर्ण ग्रीन एनर्जी, की ज्याच्यामध्ये खनिज तेलाचा किंवा वायू खनिजांचा कसलाही उपयोग न करता कार्बन उत्सर्जन जेवढं कमी किंवा शून्यावरती आणता येईल यासाठी जग आज अत्यंत सिरियसली, म्हणजे काय म्हणतो त्याला, एकदम जबाबदारीने किंवा गंभीरपणे आज पावलं पुढं टाकत आहे. कुठल्या कंपनीची ॲड नाही करायची, पण विशेषतः टोयोटा ह्या वाहन उत्पादन कंपनीबद्दल सांगावं वाटतं. त्यांनी तर तसं काय भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे की शक्यतो इथून पुढचा त्यांचा प्रवास हा शून्य कार्बन उत्सर्जनाचा असेल. खम्मम ते देवरापल्ली एक्सप्रेसवेच्या दक्षिणेला विजयवाडा गुंटूर, पूर्वेला काकीनाडा, पश्चिमेला हैदराबाद, वायव्येला वारंगल, इकडं नैऋत्येला नल्लामल्ला फॉरेस्ट म्हणजेच बहुतेक तिरुपतीचा पुढं जाणारी डोंगररांग, करीमनगर. आज आता मी खास ही लिंक ओपन केल्यामुळं बाकीचे एक्सप्रेसवे दिसत नाही आहेत. तर नागपूर हैदराबाद असेल, हैदराबाद इंदोर असेल, किंवा रायपूर हैदराबाद असेल, अशा बऱ्याच, किंवा रायपूर इकडं विजयवाडा असेल, अशा बऱ्याच ओव्हरलॅपिंग देखील
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायपूर विशाखापट्टणम, विजयवाडा नाही. इकडे बेंगलोर विजयवाडा असेल इकडची अलाइनमेंट. आता आपला सुरत चेन्नई, मग इकडं खाली म्हैसूर बेंगलोर, बेंगलोर चेन्नई चालूच आहे. आता हे केरळच्या साईडचे थोडं अजून नाही पाहिलेलं, पण आपलं मुंबई गोवा किंवा गोवावरून केरळचा जुना आहेच आहे. आता आणखी थोडेफार आहेत ते विशेष करून येत्या काही दिवसामध्ये कव्हर करेल मी. सांगायचा भाग असंच की जगात महासत्ता कोण आहे, सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता कोणाची आहे, कोणाकडं आर्मी आहे, तर कोणाकडं काय आहे यापेक्षा आपल्याकडं खनिज संपत्ती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातली सगळ्यात जास्त प्रमाणातली तरुणाई आणि 140+ कोटी लोकांचा म्हणजे जागतिक 20% सभासद असलेला आपलं हा देश म्हणजे एक घर आहे. आणि आपण सगळे मिळून आपल्या कुटुंबाच्या आणि एकंदरीतच वसुधैव मम कुटुंबकम या आधारे जागतिक कुटुंब व्यवस्थेच्या हिशोबाने जगासमोर काही आदर्श घालून देऊयात. महत्त्वाचं हे नाही आहे की राजकीय किंवा इकडं तुमच्या भांडवली बाजाराची परिस्थिती काय आहे नाही आहे. आज बुलेट ट्रेनमुळं गिफ्ट सिटीमध्ये अहमदाबादला जिथं स्टेशन आहे तिथं FIIs म्हणजे परकीय गुंतवणूकदार आणि NRIs म्हणजे परदेशात राहणारे भारतीय अशांचं ते खास एक एक्सचेंज आहे. डोलेरा स्मार्ट सिटी असेल, शेंद्रा बिडकीन असेल, आता वाढवण बंदर असेल किंवा अजून इकडं पश्चिम किनारपट्टीवरचे काही बंदर असतील, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळाचे किंवा तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि इकडं ओरिसाच्या किनारपट्टीला देखील फार मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहेत. एकंदरीतच मी जेवढे पण व्हिडिओ बनवतो तेवढं शेवटपर्यंत पाहत जा. आपला काय असं म्हणजे काय एक्सपर्टी नाही आहे त्याच्यामधला. जो विषय एक आपलं जनकल्याणाच्या हिशोबाने आठवत जातो तसं तो पुढं घेत जातो मी विषय. एकच लक्षात ठेवा, मी नेहमी म्हणतो की विषुववृत्ताच्या खालच्या प्रदेशाला समुद्र दोन्हीने म्हणजे इकडं पूर्वेला बंगालच्या खाडीने आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर अशा ह्या म्हणजे सगळ्या स्वस्त प्रवास मार्गाने आपला हा दक्षिण भाग जगाशी जोडला गेलेला आहे. तो प्रामुख्याने फार महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही देशातून आयात केलं जाणारं साधनसामुग्री असो किंवा निर्यात होणारी साधनसामुग्री असो, तर आयात कशी कमीत कमी करून आत्मनिर्भर बनता येईल आणि जगाला लागणारा माल म्हणजे निर्यातक्षम कसं बनता येईल या अनुषंगाने आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. मीही तुमच्यासारखाच सर्वसाधारण माणूस आहे. फक्त एक सामाजिक भावनेने प्रेरित होऊन पाठपुरावा करत आहे. आणि तुम्ही मायबाप दर्शक प्रेक्षक जो काही सभासद नोंदणी म्हणजे सबस्क्रिप्शनमधून मला पाठिंबा देता किंवा जगभरातून जो आज प्रतिसाद मिळत आहे, तर त्या अनुषंगाने मलाही अगदी 4:30 वाजलेले असले रात्रीचे अजून म्हणजे लांबपर्यंत डोळ्यावरती झापड नाही आहे. आणि आजची परिस्थिती नाही आहे. ज्या दिवशीपासून सुरत चेन्नई हे नाव कानावरती पडलं आहे त्या दिवशीपासून अशीच परिस्थिती आहे. थकवा नाही, आळस नाही, कंटाळा नाही. इतर सगळे कामं तसे तर आवडीचेच करतो मी, पण आज सगळ्यात जास्त आवडीचं काम हे झालेलं आहे. जनजागृतीपर प्रचार आणि प्रसाराचं YouTube असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल किंवा
सुरुवातीच्या काही दिवसामध्ये ते टेलिग्राम असेल. तर अशा सर्व नवीनतम सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यम समूहाच्या आशीर्वादाने आज मी तर तसं ग्लोबल विलेज कॉन्सेप्ट मानणारा माणूस आहे. आज आपण एका झटक्यामध्ये मंगळयान मोहीम पार पाडलेली आहे. तर त्यामुळं माणसाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेर हे जग नसतं असा वैश्विक सिद्धांत सांगतो. त्यामुळे सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी अभिप्रेत हेतूने आपण आपल्या ध्येय, आकांक्षा, स्वप्नांना गवसणी घालू शकतो. हे नक्कीच विश्वास ठेवा, सिद्ध झालेलं आहे. चांगलं बोलूयात आज. नेहमी जसं म्हणत असतो, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं वागा, चांगले विचार करा, चांगले कपडे घाला, नक्कीच चांगलं होईल. कंटाळा तर येत नाही आहे, पण G7च्या आज आणि ह्या खम्मम देवरापल्लीच्या अनुषंगाने परत एकदा असं वाटत आहे की आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. कारण काय माहीत नाही मला, पण ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीची पूर्ण आयुष्याची जडणघडण असते, जे काही पाहिलेलं आहे, मराठवाड्याने भोगलेलं आहे. बरं, वाईटातून वाईट भोगलं तर काय वाटत नाही, पण चांगल्यातून वाईट म्हणजे वॉटर क्रायसिस, दुष्काळ का झाला, कसा झाला, रेनफॉल होता, परत रिफिलिंग नव्हतं, बोरवेलची संख्या वाढली, हजार कारणं असतील, पण आपण उपाययोजना देखील काही करू शकलेलो नाही आहे. आणि करणं इतर सगळ्या खोट्या प्रतिष्ठांसाठी आपण खर्च करतो, पण आपल्या भविष्यासाठी आपण बहुतेक आपल्या सरकारकडे बोट दाखवतो. असो, अमृत सरोवर योजनेच्या अनुषंगाने भारतात होऊ घातलेले हे सर्व द्रुतगती मार्ग, भारत असेल किंवा भारताबाहेर IMEC किंवा इकडं म्यानमार मार्गे थायलंड, अजून आहेत बरेच प्रोजेक्ट बाय रोड. तर फक्त हा रस्ताच न होता माती आणि माया जपेल, तसेच रस्त्याच्या कामामध्ये जी काही त्यांची आज प्राथमिकता आहे, की जसं की पूर परिस्थितीमध्ये देखील रस्ता पाण्यात बुडायला नको, त्यामुळं सर्वसाधारण मध्यम प्रकल्प एवढी उंची आहे उथळ भागामध्ये. आणि आज असा हा जर राष्ट्रपुरुष मानला तर चारही बाजू, समजा राजस्थानमधली इकडची अमृतसर जामनगरची एक्सप्रेसवेची बाजू असेल, ज्याच्यावरती 3.2 किलोमीटरची पूर परिस्थिती असो किंवा युद्धजन्य परिस्थितीसाठी धावपट्टी तयार केलेली आहे. तसंच इकडं दिल्ली लखनौ म्हणजे यमुना एक्सप्रेसवेला देखील झालेली आहे. आशा करतो की सर्वोच्च न्यायालयाच्या आलंच यावंच लागतं त्या विषयाला. 1956च्या जो क्रोनॉलॉजी आहे, ॲक्विजिशन कारवाई पार करायची किंवा व्हॅल्युएशनचा जो 2013चा कायदा आहे, यापुढं महाराष्ट्र राज्य शासनाचा तो 5 ऑक्टोबर 2021ची अधिसूचना आणि त्या अनुषंगाने पारित केलेला शासन निर्णय 6 ऑक्टोबरचा तकलादू ठरो किंवा कुठंतरी केराच्या टोपलीत पडो आणि सर्व या धरतीपुत्रांचं, धरतीच्या मालकांचं, म्हणजेच ह्या पृथ्वीचा मूळ जो अधिकारी आहे तो शेतकरी
भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक याला न्याय देऊन सगळ्या आपल्या महत्त्वाकांक्षा आकांक्षा पूर्ण होत इडापिडा टळो आणि बळीचं राज्य यावं असं आपण नेहमी म्हणतो. आणि जे मला ऐकतात त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल की एका अवताराला दानशूरतेसाठी आपलं डोकं देऊन पाताळात गाडून घेणारा असेल किंवा मानवाच्या उत्क्रांतीमध्ये डार्विनने सांगितलेला कान पिळणारा बळी असेल, पण आज महाभारतामध्ये कृष्णाचा जो भाऊ सखा बलराम म्हणजे बळी आहे, तो नक्कीच ह्या पृथ्वीवरती नंदनवन फुलवणारा असा आपला पूर्वज आपल्याला पृथ्वीचं नंदनवन बनवण्यासाठी कायम प्रेरित करेल. तेलंगणा आणि आंध्राला पूर्वी आग्नेयच्या समुद्रकिनाऱ्याकडे जोडणारा हा खम्मम देवळापल्ली एक्सप्रेसवेच्या अनुषंगाने आज मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 413504, रविवार दिनांक 16 जून 2024, पहाटेचे 4:40 27 आणि जवळजवळ 40 सेकंदाच्या व्हिडिओनंतर रजा घेतो. धन्यवाद.